हॅलो, जय भीम सर्वांना. आणि आजच्या या ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आणि खरंच खूप सपोर्ट करताय मला, तर तुमचं खरंच मनापासून धन्यवाद. आणि जो काल मी व्हिडिओ बनवला होता की देवांशूला हॉस्टेलला टाकलं, तर तो मी निर्णय, मला असं वाटत नाही की मी तो निर्णय, म्हणजे मला असं वाटते की तो निर्णय योग्य आहे, मला पटलं. आणि बघा, दूर करून काही म्हणजे त्याचंच भविष्य चांगलं होईल. कारण मी समजते, जे घरच्या वातावरणापेक्षा, म्हणजे इकडच्या वातावरणापेक्षा तो हॉस्टेलला राहिलेला म्हणजे काही पटीनं हॉस्टेलचं वातावरण चांगलं आहे. कारण टायमावर जेवण खावण, टायमावर अभ्यास, सगळ्या गोष्टी तिथे आहे. आणि घरी म्हणजे कसं तो येत होता, आता तुम्हालाही माहिती आहे. आणि एखादा बरं, चला मी कॉमेंटचे उत्तर देते आता सगळ्यांना. तर चला, एका ताईंनी मला कॉमेंट केली की काही कारण मुलाला दूर करण्याला कारणीभूत असू शकत नाही. त्या मुलाला उगाच त्रास देत आहात. मुलाला दूर ठेवून त्याचे बालपण हिरावून घेतले आहे. प्रत्येक गोष्टीला कारणीभूत बापाला ठरवू नका. तो जर इथे येतो तर तो हॉस्टेललाही जाऊ शकेल. उगाच त्या मुलाला इतक्या लहान वयात आई बापामुळे त्रास भोगायला लागत आहे. तर असं काही नाही आहे. उलट इच्छेपेक्षा कोण म्हणते की त्याचं बालपण हिरावून घेतलंय. मी दर संडेला जाते, दर शनिवारला जाते, आणि एक दिवस राहतो, 2 दिवस राहतो, मग नेऊन देतो. तर कसा म्हणजे जेवढं जवळ असल्यानं लेकराले मया राहत नाही ना, तेवढं दूर असल्यावर लेकरांना कळते. आणि हे त्याच्या भल्यासाठीच आहे. जे काही केला ना, जे हॉस्टेलचा जो मी निर्णय घेतला, त्याला हॉस्टेलला टाकलं ना, तर हे मला वाटते की हे योग्य आहे. हा निर्णय मी घेतला तो काही पटीनं चांगला आहे. कारण पहा, आता इथे कसं, आता तुम्ही म्हणताय की तो त्याचा बाप इथे म्हणजे प्रत्येक गोष्टीला बापाला कारणीभूत ठरवू नका म्हणते. तर कारणीभूत तोच होता, त्यामुळेच इतकं झालं. अगर तो राहिला असता, अगर चांगल्यानं राहिला असता, व्यवस्थित राहिला असता. आणि मेन कारण म्हणजे, ठीक आहे तुम्ही म्हणता, पण तो येत होता, ठीक आहे, मग त्यानं लेकराची त्याला मोह माया राहिली असती ना, लेकराचा लाड केला असता, मस्त चांगल्यानं गोष्टी केल्या असत्या मुलासोबत. आणि काही खाऊ घेऊन दिलं असतं, भलेही खाऊ घेऊन नाही देत, पण लाडानं बोलला असता की तब्येत कशी आहे, मम्मी कशी आहे, ठीक आहे, मायाभारत नाही तर नाही, पण लेकराला चांगल्या प्रेमानं बसला, जवळ घेतलं, लाड केला, तर त्या गोष्टीसाठी मी मानली असती. पण तो थोडा विचित्र वागत होता. तो काय म्हणत होता की जसा म्हणजे म्हणजे मी त्याला बिघडवून, असा तो कारणीभूत म्हणत होता. जसा मी दारू पितो तर त्या मुलालाही दारू पिणं, तंबाखू खाणं, खर्रे खाणं मी शिकून म्हणे. पुढचं तर माहीत नाही. आता मी त्याला तर दूर ठेवलं. आता मोठा झाल्यावर तो कसा होते, काय होते, आता ते त्याच्यावर आहे. पण तो असा म्हणत होता. आणि खूप अशा काही गोष्टी तो असा म्हणजे त्याचे कान भरत होता तो, म्हणजे त्याला अभ्यासातून डिस्टर्ब करत होता तो. ह्या गोष्टीपासून मी त्याला दूर ठेवलं. कारण आणि तो इथं येऊन भेटणं मला हे नाही पटलं. कोणता बाप असा लेकराला शिकवते, तुम्हीच सांगा. चला जाऊ द्या, याच्यावर मी जास्त काही बोलत नाही. आणि मला माहिती आहे जो निर्णय घेतला मी चांगल्यानंच घेतलाय. तर देवांशूचे पप्पा वरुडला राहते का? नाही, वरुडला माहित नाही कुठे राहतो, पण तो गुरुवारच्या दिवशी भेटायला येत होता, एवढं मला माहित आहे. पण तो कुठे राहतो हे मला काही माहित नाही. एका ताईंनी कमेंट केले, कुठे आहे ताई हॉस्टेल? तर मला माफ करा ताई, पण मी हॉस्टेल कुठे आहे, कोणत्या गावाला टाकलं हे नाही सांगत मी, कोणत्या जिल्ह्यात टाकलं हे पण नाही सांगत मी. म्हणजे काही मी त्याच्या बाऱ्यात सांगणार नाही. फक्त हॉस्टेलला टाकलं एवढं माहीत आहे. तर जय भीम ताई, मला तुम्हाला भेटायचं आहे. तर ठीक आहे, भेटू शकता, या तुम्ही वरुडला. बरं झालं ताई देवांशूला हॉस्टेलमध्ये टाकला, तर त्याचे लाईफचा सवाल आहे. हो, कारण पहा, तिथे राहून काही ना काही तो बनेन.
आणि त्याच्या भविष्यासाठी ते चांगलंच आहे. हॉस्टेलचं वातावरण खूप चांगलं असते. बरसातमध्ये हरी भाज्या नाही खायच्या. असं काही नाही, खात असते. ताई तुम्ही खूप छान निर्णय घेतला. थँक्यू. खरंच तुम्ही मला सपोर्ट देताय ना खरंच. आणि कोणी मला सपोर्ट नाही देत, माझं धीर म्हणजे माझं मन असं म्हणजे खूप हे दुखी होऊन जाते. मला मला ना असं काय बोलू काय नाही काही सुचत नाही. तर खरंच ताई तुमचं धन्यवाद. तुम्ही मला साथ देत आहे, पाठिंबा देत आहे. थँक्यू. बैताळबाई मीना मीना ताईने मला कॉमेंट केली बैताळबाई. ठीक आहे बाबा, मी बैताळबाई आहे. खूप छान ताई. थँक्यू. हेमलता ताई खूप सुंदर डान्स करता ताई. थँक्यू. माय फेवरेट सॉन्ग. अच्छा, तुम्हाला बासुरिया हे गाणं खूप आवडते. माझं पण आवडीचं आहे. हो ताई, जमतो तुम्हाला पण डान्स. हो, थोडा फार जमतो. खूप छान ताई. थँक्यू. छान डान्स केला. थँक्यू. तुमचं खरंच मनापासून थँक्यू, आभार मानते. आणि दिल पाठवलाय. ठीक आहे. खूप खूप सुंदर डान्स केला. थँक्यू सो मच. मला एवढं इंग्लिश येत नाही, फक्त थँक्यू सॉरी असं येते मला. ताई मी उरलेले अन्न गाईला देतो आणि काही कटोऱ्यात देते, तेही कटोऱ्यात देते. खूपच छान सुंदर विचार आहे तुमचे, मनापासून धन्यवाद. खरंच अन्न वाया चाललं आहे. लोकांपाशी खूप भरभर पैसा आहे, तर लोक खूप असं रोडनं अन्न फेकत आहे, खाणं होत नाही. तर आम्ही पण 3 बहिणी आहोत आणि चौथा मुलगा होऊ दिला, पण आता तोच मुलगा सुखाने राहू देत नाही आई बापाला. हो, तसंच असते. जो जास्त प्रेम करते ना, ज्याच्यावर जास्त प्रेम करते ना, तेच लेकरू तसं राहते. माझी आणि तुझी स्टोरी थोडी सेम आहे ग ताई. हो का ताई, तुमचे विचार ऐकून छान वाटले. थँक्यू. तुझे डान्स परफॉर्मन्स सुपर छान आहे. मला खूप आवडला. थँक्यू सो मच. ताई तू साडीत सुंदर दिसते. थँक्यू. तसं आज नाही, ही साडी माझी फेवरेट आहे बघा. म्हणजे कसं ही साडीला मला एकदम व्यवस्थित आणि म्हणजे घालता येते. नाही, हिचा म्हणजे कपडा थोडा अलग आहे. आणि ही साडी, ह्या साडीमध्ये त्या दिवशी मी दुसरी साडी घातली होती, आज हे हिरवी. तर ही साडी ना मला खूप आवडते. आणि आज खरंच आज खूप मोल्यातल्या ना सगळ्यांना माझी तारीफ केली आज. काकू काही समजत नाही तुम्हाला, बरोबर वागा आणि नत्राचं बोला, नेचराचं बोला. राजीनामा काहीच माहीत नाही तुला. हो बाबा, मला काहीच माहीत नाही. छान चित्र काढले दोघांनी. थँक्यू. चला आता झाले. पाहात आता तुम्हीच सांगा, जो निर्णय घेतला तो योग्य आहे की नाही आहे. पण माझ्या मताने की तो निर्णय योग्य आहे. इथे वाईट, त्याच्या दिमागामध्ये वाईट विचार भरल्यापेक्षा थोडं दूर असलेलं बरं. त्याचं भविष्य चांगलं होईल. हॉस्टेलला टाकलं, आता माझंच लेकरू नाही, आता कित्येक अशा बाया आहे की त्या हॉस्टेलला मायबाप स्वतः घरी असून सुद्धा हॉस्टेलला टाकत आहे. कारण आणि हॉस्टेलचंच लेकरू थोडं हुशार असते, खरी गोष्ट आहे. कारण टायमावर अभ्यास असते, टाईमनुसार सगळं काही गोष्टी असते. टायमानुसार सकाळी 6ला उठणं आणि सकाळीचा नाश्ता आणि मग नंतर दुपारचं जेवण, मग अजूनही 4 वाजताचं थोडं फळ फ्रूट राहते आणि मग नंतर अजून 8 वाजता आणि अभ्यास. पहा किती म्हणजे नियमानुसार राहत असते. घरी असा नियम चालत नाही आणि लेकरू ऐकतही नाही, नियमानुसार ऐकतही नाही लेकरू घरी. तर मला तर असं वाटते की हॉस्टेलला चांगलं आहे. मला तर आवडते हॉस्टेलला राहायला, पण आम्हाला म्हणजे आईबाबाने टाकलंच नाही. कारण तेव्हा हॉस्टेलची थोडी म्हणजे व्यवस्था चांगली नव्हती. आता खूप सुविधा आहे, तेव्हा नव्हत्या.
तर असं आहे, कोणी काही बोलते, कोणी काही बोलते. तर आता तो तुम्ही सांगा, आता तो त्याचं आता त्याने पण इथं नाही यावं त्याने. आता त्याला सोडलं मी, त्याला इथून हाकललं, तर त्याने इथं यायला नाही पाहिजे. ठीक आहे बाबा, लेकराची आठवण येते तर भेट ना. भेट, चांगल्या गोष्टी कर, वाईट गोष्टी करू नको. चांगल्या गोष्टी कर तर भेटू देतो. आणि कोणतीच आई असे म्हणणार नाही की बापाला तर भेटू देणार नाही, असे कोणतीच आई करत नाही. पण तो वागते तसं म्हणून अशा बाया, मग अशा आई मजबूर होऊन जाते. म्हणून मग आणि मजबूरचे आहे ना, मग त्याला भेटू नाही देत. आणि त्याच ठिकाणी जर तुम्ही म्हणता ठीक आहे, आणि माझ्या जागेवर दुसरी बाई राहिली असती ना, तर मुलं त्याच्याकडे टाकून चालली गेली असती, एकटी राहिली असती. पण नाही, मी केलं का असं? नाही. मला माझ्या मुलांवर जीव आहे, तेव्हाच त्यांना मी एकटं सोडलं नाही. आता तुम्ही म्हणाल की त्याला हॉस्टेलला टाकलं, मग काहूनच टाकलं, मग ते बालपण हिरा, असं काही नाही आहे. काही काही गोष्टी आपल्याला कोणत्या कोणत्या असं म्हणजे अशी जीवनामध्ये असा बदल येऊन जाते की आपल्याला थोडेसे दिवस लेकराला टाकाच लागते. आता 2 वर्ष त्याला तिथेच ठेवणार आहे. 10वी पर्यंत. 10वी झाला का मग मी इकडेच आणणार. मग तो माझ्याजवळ राहील. तोपर्यंत याचाही बंदोबस्त बसून जाते. आणि मी त्याला खरंच सांगते ना, मी जिंदगीत देवांशूला त्याचं भलाही मग तो त्याच्याहून स्वतःहून जाईल ना, तर ते ठीक आहे. पण मी स्वतः आता लहान आहे. आता ह्या वयामध्ये, ह्या किशोरी वयामध्ये मी त्याला भेटू देत नाही. आता त्याचं वय आता थोडं म्हणजे आता 12 वर्षाचं आहे. 2-3 वर्ष जायला काही टाईम लागत नाही. आता त्याचं म्हणजे युवामध्ये रूपांतर होऊन जे हार्मोनचे चेंज होतात, मग ह्या वयामध्ये मी त्याला, आणि तो असा निगेटिव्ह त्याच्या दिमागामध्ये तो काही काही विचार भरते. मग तुम्ही सांगा, मग त्याचं दिमाग काय म्हणणार? त्याचं दिमाग मग तिकडे जाणार ना. मग म्हणून मी त्याचं वळण फक्त शिक्षणावर केंद्रित झालं पाहिजे, म्हणून मी त्याला दूर केलं. आणि थोडं त्याचंच भविष्य चांगलं होऊन जाईल. चला, व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये सांगा. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक नक्कीच करा.